जय शिवराय. नमस्कार मंडळी. तर आज आमचा प्लॅन आहे माळशेजला जायचा. माळशेजचा पाऊस आहे, बघूयात कसं काय. मुंबईत पाऊस आहे, मुंबईच्या बाहेर नाही. त्यामुळे मुंबईत तसा अलर्ट आलाय 3 तासाचा, पण तरी सुद्धा आम्ही चाललोय बाईकवरून. तयारी तर झाली आमची. बॅग बिग भरल्या, खाया बिया घेतल्या, कारण की तिथे गेल्यानंतर खूप स्नॅक्स वगैरे खूप महाग असतात. त्यापेक्षा म्हटलं जेवढं होता येईल तेवढं आपण बॅगमधनंच कॅरी करू. मग तिकडं बघू जवळ तेव्हा. ओके, आम्ही तयारी करतो, थांबा जरा. तर अशी आमची तयारी झालेली आहे. हात रायडिंग जॅकेट्स आहेत, त्याच्यासोबत भेटलेले रेनकोट आहेत, त्याच्यासोबतच भेटलेले आहेत एक्झॉटचे. याला मी हेल्मेट घेतलेलं आहे माझं, मॅडमचं हेल्मेट. माझ्यापेक्षा चांगलं हेल्मेट दिलं आहे, बघू शकता. एक नंबरचे खोटाडे बोलतात, एकदम हलकी कंपनी आहे माझी. आता चांगली कंपनी आहे. बॅग प्लॅस्टिकमध्ये ठेवून गाडीला बांधून पाठीमागं नंतर निघायचं. ओके ओके. आता आपण आधीमध्ये बघू पाऊस कसा काय. आणि हे बघा, हे बघा खाली खाली दाखवा ना कॅमेरा. तुम्ही स्वतः काय बघताय, कॅमेराला पण दाखवा ना खाली. ठीक आहे. हा बघा, हा छपरी कलर आहे. कलर का कलर मग माझा चांगला कलर आहे, छपरी कलर आहे. भेटू. आम्ही आता पोचलो मासे घाटला, कारण आम्ही नॉनस्टॉप आलो, त्यामुळे आधीमध्ये तुम्हाला काय सांगता आलं नाही. हे काय गाडीला नको जावा, हे काय म्हणजे काय तुला एकटीला बघायचं आहे. गाडी दाखवून काय करणार? काय करणार कसं झालं. झिरो विजिबिलिटी. आम्ही पाठीमागे जातो इथे. बघू शकतो पूर्ण एकदम हाईटवरती काम तमाम. काढा कपडे. आता हे गेलेत जरा हलकं व्हायला गेलेत, तोपर्यंत मी थांबले इथे एकटीच आहे मी. पाऊस एकदम खूप थंडी वाजायला लागली. आता असं वाटतं की उगाच आम्ही सेफ्टी गिअर्स काढले. जोपर्यंत सेफ्टी गिअर्स होते तोपर्यंत गरम गरम वाटत होतं, पण आता थंडी वाजायला लागली. आता बघू पुढे कसं नाही होतं. इकडे आम्ही आमचं सगळं सामान ठेवलं आहे, आता येतील ते. आता ते आले की आम्ही निघूया. चार्जिंग पण संपली मोबाईलची. आले हे आले आले. कसं ओके ओके. सो भूषण गारे किती आहे ती बघा, एक नव्हतं बघितलीच का? बघितली भरपूर, सगळी सगळी बघितली. तुमच्या नातेवाईकांना कसं विसरलं? स्पायडरमॅन तुमच्या नातेवाईकांना इकडे आता दिसणार नाही. तर कसं वाटतंय तुम्हाला? मला मस्त वाटतंय एकदम. माझ्या बायकोसोबत आता खूपच मस्त वाटतंय मला. जरा नीट बोला ना, तोंडावर हात टाकू नका. खूप मस्त वाटतंय मला. आणि कसं आहे, बायकोसोबत फिरणं म्हणजे एक वेगळीच मजा आहे. ती मी पूर्णपणे तिचा लाभ घेतो मी बायकोसोबत फिरण्याचा. बाकी काय नाही. ॲडव्हान्टेज काय आहेत बायकोसोबत फिरायचे? ॲडव्हान्टेज काय नाही ना ॲडव्हान्टेज? म्हणजे नाही ना ॲडव्हान्टेज. काय ॲडव्हान्टेज? हां, नाही ॲडव्हान्टेज बायकोसोबत फिरायचे. मित्रांसोबत फिरायचे ॲडव्हान्टेज काय? काहीच नाही. काय नाही. फिरायला काय ठीक आहे, बघून घेऊ. रामू काका पण नवऱ्यावर फिरायचं काय ॲडव्हान्टेज आहे सांग. आपल्याला काय टेन्शन घ्यायचं नसतं, सगळं नवरा करतोय, सगळं नवरा करत असतं. प्रोटेक्शन वाईज पण टेन्शन नसतं, कारण की दणकट नवरा असलं टेन्शन नसतं. कोण आपली छेडबीड काय काढणार नाही. आणि सेकंड, जास्त डोकं लावायला लागत नाही, कारण की सगळं डोकं नवरा लावतो. ठीक आहे. फोटो चांगले काढता येतात. ठीक आहे. अजून काय करता येतं चांगला नवरा असेल तर? आपला नवऱ्याची ॲडव्हान्टेज नवऱ्यासाठी हां
घरी टेन्शन नसतं. मित्रमैत्रिणीसोबत जायचं तर घरचे सारखे फोन करतात, काय कुठे हे त्या सुरू असतं. तसं नवऱ्यासोबत नसतं. जाऊ दे, नवऱ्यासोबतच आहे असं करून हाकलतात ते आपल्याला. अजून भरपूर ॲडव्हान्टेज आहेत. बस 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 बस. आता आपण व्ह्यू बघूया. आता कुठेतरी धुकं हल्लंय, नाही तर मगापासून सगळं सफेद सफेदच होतं. झिरो विजिबिलिटी. मोबाईल तुमचे फोटो काढ, मी आधी सांगते. आता तुमचे फोटो एवढे फोटो काढून घेतले माझ्याकडून चांगले चांगले. आणि जेव्हा माझी फोटो काढायची वेळ आली तर ह्यांनी काय केलं, धोका दिला. चार्जिंग संपलं. झालंच नाही म्हणजे झाली, सुरुवात झाली आहे माणसाची, सुरुवात झाली. लागले मोबाईलचे गार असते. नीट बोला, मॉइश्चर असतं ते. बोबडी वळायला लागली नवऱ्याची. ठीक आहे, चला थोड्या वेळाने भेटू. तर आमचा आता फोटो काढून झाली सर्व दोघांचे पण. इथे जरा पाहिजेच झाले नाहीत, माझे पण झाले, पण ह्या वातावरणात नाही. हे बघा, हे जो वातावरण आहे एकदम क्लिअर झाले आता. आणि पाऊस गेला आहे. मागाशी आम्ही पाऊस असतानाच आम्हाला खूप तकलीफ झाली फोटो काढायला. गाडी चालू केल्याने ते पाठीमागे कॅमेराच्या काचावरती लय प्रॉब्लेम झाले, पण असू दे. झालं आमचं आता निघालो. बघतो कुठला स्टॉप आवडते का. आता स्टॉप आवडला तर ठीक, भेटू. जाता आता आम्हाला एक रस्ता दिसला एका साईडला. म्हटलं जाऊन बघूया आता, अजून टाईम आपल्यापाशी होतं. काळू वॉटरफॉल असं काहीतरी आहे नाव, पण इथं लईच वॉटरफॉल आहे ती प्रमाणाच्या बाहेर. तुम्हाला दावणच पुढे दावण नाही, दाखवेन. आम्ही आता चाललोय पूर्ण पॅकेजिंग. आणि पूर्ण तो रस्ता आम्ही बाईक चालवून आणली. ऑफ रोड GT चालवल्या, जिथं GT चालणार नाही तिथं चालवल्या. तुम्हाला शॉर्ट्स भेटली की धावतो. भेटू आपण वॉटरफॉलला. बघू शकता आता आम्ही चाललोय चालत. बघूया कुठं पोचतोय. पोचलो जवळ तर धावतो. मागं लागतंय. हे बघा, दमलंयस. कसा सीन आहे, सीन काहीच आहे रे. हे बघा उलटा. मॅडम निघालेले आहेत धबधबा बघायला. खतरनाक आहे, पण मुंबईत आता पाऊस पडतोय. घरी फोन लावलेला, मुंबईत मुसळधार पाऊस, इथं पण मुसळधार पाऊस येत आहे. व्ह्यू बघा. काळं वॉटरफॉल आहे. आणि हा इकडे रिव्हर्सनं पाणी वर जात आहे. दिसतंय का नाही बघा. एक मिनटं, आमची जलपरी बघायची आहे तुम्हाला. ही बघा, ना गरम पण होते. पाणी जातं. पाऊस थांबला इकडं कंटिन्यू. हा बघा, रेवस वॉटरफॉल. हे पाणी खाली
जायतच नाही, खालून पोचतो वरती जाते नाही का हवेत. हा वाला बाजूला छोटा वाला आणि हा मोठा आहे. मोठा असल्यामुळे पाणी काय वर चढायला झाले, थोडं थोडं हवेनं जातं. आणि हे बघा इकडं कसं करते खोयाकडे काय काय खुलंच आहे का निघणार थोड्या वेळात. बाद झालं बघितलं सगळं काय. तर आता जायचं. ती बसली बघा पाण्यात, उठायचं नाव घेणं झाले. मस्त हाणलं तरी उठते, पण हे काय 10 वेळा सांगून झालं पण उठायचं नाव घेणं झाले आहे का. बघा बघा कसं खोल्या का बघ. हां बघ बघ बघ. हॅलो, तर पोचलो आम्ही घरी. म्हणजे पोचून झालं टाईम, सगळं आवरून वगैरे बसलो. म्हणलं आता एंड करू. खूप मजा आली आम्हाला. आली का असते खाते म्हणून असते बघा. असं लागतं खायला, असं खायला. कसा वाटला तुम्हाला आमचा व्हिडिओ? नक्की कमेंट मध्ये सांगा. कमेंट मध्ये सांगा. कळणार कसं कळणार कसं जसे म्हणजे कमेंट मध्ये सांगा कळणार कसं. आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बोला करा. सबस्क्राईब काय लाईक करा. महत्त्वाची गोष्ट राहिली, शेअर करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.